भगवत आजचं हे इसवी या ठिकाणी 4थं सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत। तिसऱ्या सत्रामध्ये आज्ञा पालनाच्या संदर्भामध्ये आपण काही लीळेंचे संदर्भ बघितलेले होते आणि परमेश्वराचं जर का व्हायचं असेल तर आपण जो क्रम बघितला, ज्यामध्ये स्वामी सांगतात की परमेश्वर अवतरती आणि आपलं सन्निधान देतात परमेश्वर, आणि हे सन्निधान तुम्हाला ज्ञानरूपी जे सन्निधान आहे ते ज्ञानरूपी सन्निधान तुम्हाला हवं असेल किंवा नको हवं असेल ते तुम्हाला दिल्याच जातं। असं जे म्हणतात की म्हणजे प्रतिसृष्टी प्रत्येक जीवाला ज्ञान दिल्या जातं आणि प्रत्येक जीवाचा प्रत्येक सृष्टीमध्ये भूत भजनाधिकार घडलेला असतो, ज्ञानाधिकार घडलेला असतो आणि त्यानुसार त्या जीवाला ज्ञान हे दिल्याच जात असतं। काही जीव त्या ज्ञानाचं जतन करतात, त्या ज्ञानानुसार चालतात, आचरण करतात। काही लोक आपला उपदेश धर्म जो आहे तो टिकवतात, काही संन्यास धर्म, काही अनुसरण धर्म, आचरण धर्म, स्मरण धर्म हे टिकवल्या जातं काही लोकांकडनं। परंतु काही लोक जे असतात ते विकल्पाधिक दोषांना शरण जाऊन तो जो काही धर्म आहे त्या धर्माचं अधिष्ठान आपल्यामधलं ते घालवून बसतात आणि म्हणून प्रत्येकाला परमेश्वराचं ज्ञान हे दिल्याच जात असतं। असं मी नेहमी सांगतो की मुंगी वैरू न चिंतावे सांगितलेलं आहे, मुंगीचं वैरत्व चिंतू नये असं सांगितलेलं आहे। मुंगीचं वैरत्व कधी चिंतल्या जाणार नाही आपल्याकडनं। आपण ते वचन किती पाठांतर केलं किंवा किती त्याचा अर्थ सांगितला तरी मुंगी बद्दलचं वैरत्व आपलं काही कमी होत नाही, आपल्यातलंच वैरत्व काही कमी होत नाही। आपण एकमेकांविषयी द्वेष भाव हा ठेवत असतो। हे कधी कमी होईल? ज्या वेळेला आपल्याला कळेल की ही जी मुंगी आहे हिला सुद्धा या सृष्टीमध्ये आधी ज्ञान झालेलं असावं मनुष्य देहामध्ये ती असताना, किंवा नंतरच्या काळामध्ये कधीतरी मनुष्य देहात येईल आणि या सृष्टीमध्ये एकदा हिला ज्ञान होणार आहे त्या मुंगीला, आणि यदा कदा तिचं ते अनुसरण झालं ते हीच मुंगीतला जो जीव आहे तो ईश्वर प्राप्तीपर्यंत पोहोचणार आहे असं जर का लक्षात आलं आपल्याला तर आपण देखील त्या मुंगीचं वैरत्व चिंतणार नाही। तुम्हाला जर का तुम्ही स्थानवंदन करायला चालले आणि त्या बसमध्ये तुम्हाला उपदेशीच व्यक्ती भेटले तर आपण त्यांच्याशी भांडू का? आपल्याला आनंद होतो की आपले पंथीय व्यक्ती भेटले, म्हणजे हे आपल्या सोबत त्या स्थानाच्या जवळ येणार आहेत। तसं इथला प्रत्येक जो जीव आहे तो आपल्या सोबतच परमेश्वर प्राप्तीमध्ये येणार आहे, किंवा ते आधी जातील आपण नंतर जाऊ, आपण आधी जाऊ ते नंतर येतील, पण हे सगळेच्या सगळे परमेश्वर प्राप्तीच्या ठिकाणी येणार आहेत। आणि म्हणून सर्व जीवांना परमेश्वराचं प्रतिसृष्टी ज्ञानरूपी जे सन्निधान आहे ते दिल्या जात असतच, आणि त्यानंतर ते जे सन्निधान आहे त्या सन्निधानाला आपण अधीन झालो पाहिजे। हा विषय आपण आधीच्या सत्रामध्ये बघितला, आणि अधीन झाल्यानंतर मग जो पुढचं जे काही पद आहे वचनाचं की येथून म्हणितले, हे कधी घडेल? ज्या वेळेला ते अधीनत्व पूर्णत्वाने आपल्याला मान्य असेल तेव्हा। आपल्या मान्यतेनुसारच त्या सगळ्या गोष्टी असतात। त्यांना दीक्षा देताना विचारतात, तुम्ही आता जेव्हा केव्हा दीक्षा घ्याल तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की दीक्षा घ्यायची आहे तुम्हाला, असं विचारलं जातं। तुमची जर का सहमती असेल तरच ते जे काय आहे संन्यास धर्मामध्ये प्रवेश दिला जातो। तशा पद्धतीने ती अधीनत्व, ती सहमती आपली असली तरच परमेश्वराचं जो काही वचनाचं जे काही पुढचं पद आहे त्या पदामध्ये आपण बसणार आहोत, आणि त्या दुसऱ्या पदामध्ये जर का बसलो तरच तिसरं पद आहे अनुसरण,
यालाच अनुसरण म्हणतात. हे तिसरं पद आहे. त्या पदामध्ये तेव्हाच बसू आपण. नुसतं आधीनत्व असेल तर अनुसरण पदामध्ये आपण नाही बसत. नुसतंच मणितलेकरण आहे परंतु त्याच्यामध्ये आधीनत्व नाहीये. मार्तंड होते किंवा काळबोटे होते, हे मणितलेकरण करत होते. बाईसांनी जी सेवा सांगितली, स्वामींनी जी सेवा सांगितली ती करत होते ते. परंतु त्यांना त्या सेवेच्या बाबतीमध्ये एक फक्त सांग काम्यासारखं ते कार्य चालू आहे, परंतु परमेश्वराचं जे आधीनत्व आहे ते आधीनत्व नाही आहे. आणि म्हणूनच आमच्या स्वामींनी ज्या काही मार्तंडांना काही वेळेला काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचं पालन त्यांनी केलं नाही. काही वेळेला काळगोट्यांना काही सूचना केलेल्या आहेत त्याचं पालन त्यांनी केलेलं नाहीये, कारण की आधीनत्व स्वीकारलेलं नाहीये. सारंग पंडितांनी स्वामींचं आधीनत्व स्वीकारलेलं नाहीये. स्वामींचं भजन पूजन ते करतात. आम्हाला पण तो एक गैरसमज होता की सारंग पंडितांच्या घरी नेहमी स्वामी भोजनासाठी जातात. स्वामी सांगतात की बाबा आमच्यावरच त्यांची बुद्धी नाहीये तर परिवारावर कुठून येणार. आम्हाला तर वाटलं की स्वामींवर खूप बुद्धी आहे त्यांची, परंतु स्वामींचं ते वचन ऐकल्यानंतर ती लीळा वाचल्यानंतर कळालं सारंग पंडितांची स्वामींवर बुद्धीच नाही आहे. म्हणून ते आधीनत्व देखील त्यांच्यामध्ये नाही आहे आणि मग मणितलेकरण देखील नाही आहे आणि म्हणूनच अनुसरण या पदामध्ये ते बसू शकले नाहीत. आचार्यांनी आधी आधीनत्व स्वीकारलेला आहे. हा जो विषय आहे आपला सकाळी सुरू होता की आचार्यांना स्वामींनी म्हटलं ते असं चालणार नाही की म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा या, जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा तुम्ही निघून जाल, असं नाही चालणार. तुम्हाला काय करावं लागेल, आम्ही जेव्हा बोलवू तेव्हाच यावं लागेल आणि पाठवू तेव्हाच जावं लागेल. आता तुम्हाला जर काही सूचना अशी दिली तर तुम्ही आता तर हो म्हणाल, परंतु जेव्हा वास्तविक तसे पालन करण्याची वेळ येईल तेव्हा ते जमेल का. मी तुम्हाला सांगितलं आता इथे तुम्ही पोथी ऐकायला आले, आता तुम्हाला आम्ही जेव्हा पाठवू तेव्हा जाता येईल बरं का. जेव्हा केव्हा पाठवू, 4 वर्षांनी 5 वर्षांनी, आणि पाठवलं तरच जाता येईल. असं जर का नियम उद्या सकाळपासून सुरू होणार आहे तर काही लोक आजच निघून जातील नियम सुरू होण्याच्या आधी. का बरं, कारण की हा निर्णय खूप कठीण आहे की आपण कुणाच्या तरी अधीन व्हायचं आहे, त्यांचं ऐकायचं आहे आणि त्यानुसारच चालायचं आहे. त्याच्यामध्ये जीवमती स्वमती जी आहे ती चालणार नाही. आचार्य भट्टोबासांनी ते ऐकलं आणि स्वामींनी म्हटलं चांग विचारा निके विचारा. या चांग विचारा निके विचाराच्या बाबतीमध्ये अजून आपण 4 उदाहरणं जास्त बघितलेली होती की त्यामध्ये माहीम भट्टांना सुद्धा ते लागू होतं. चांग विचारा निके विचारा, आणि चांगला आणि निकाच विचार करून ते रेद्धपूरकडे गेले. निळ भट्टांकडे तो विचार आहे. घर सोडताना पण आणि देह सोडताना सुद्धा दोन्ही वेळेला चांग विचारा निके विचारा आणि चांगला आणि निका विचार त्यांनी केलेला आहे. आणि भट्टोबासांना आता जेव्हा स्वामी म्हणतात तेव्हा त्यांनी सुद्धा स्वामींना म्हटलं हो आपण म्हणाल तसं चांगला आणि निका विचार दोन्ही केलेला आहे. म्हणजे भट्टोबासांनी जे काही 5 भेटींमध्ये जे काही अवगत केलं ते 6व्या भेटीमध्ये त्यांना फलद्रूप झालेलं आहे. म्हणजे 6व्या भेटीत त्यांना बोध झालेला आहे. आणि त्यांचं अनुसरण कितव्या भेटीमध्ये झालं, तर भट्टोबासांचं जे अनुसरण आहे ते 8व्या भेटीमध्ये झालं बरं का. आता भट्टोबास आले 6व्या भेटीमध्ये बोध झाला. 7व्या भेटीला परत ते खडकुलीला आले, बरोबर. आणि खडकुलीला आल्यानंतर आता परत स्वामींकडचं दर्शन वगैरे घेऊन आता निघाले, घरी निघाले की नाही, आणि निम्म्या रस्त्यातनं परत आले. आता कितवी भेट झाली, 8वी भेट झाली. ती जी 7वी भेट आहे ती परत घरी जाण्यासाठी निघालेले आहेत. पण 8वी भेट जी आहे ते मात्र घर त्यागाची भेट आहे. परत घरी जायचं नाही अशा प्रकारची ती भेट आहे, ती 8वी भेट आहे. आणि त्या 8व्या भेटीमध्ये त्या ठिकाणी स्वामींनी जे काही नियम सांगितलेले आहेत
त्याचं अनुपालन तुमच्याकडनं झालं पाहिजे असं स्वामी सांगतात आणि भटोबास विचार करतात. नुसतंच होला हो नाहीये बरं का. नाहीतर कोणाला आम्ही गेलो काय उपदेश घ्यायचा का, ते मला हो घ्यायचा बस आम्ही देतो म्हणून ते घेतात. किंवा दीक्षा घ्यायची का, हो मला घ्यायची दीक्षा. होला हो असतं, दिली दीक्षा घेतली दीक्षा, एवढं सोपं नाही आहे. दीक्षा ही अनुपालनाशी संबंधित आहे, आचरणाशी संबंधित आहे, ती वेश परिवर्तनाशी संबंधित नाहीये. नुसतंच वेश परिवर्तन नाहीये, सगळं तुमचं मन, अंतःकरण, विचार, तुमचं हालचाल, तुमचे हावभाव सगळे सगळे बदलले पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये बदल होणं, परिवर्तन होणं, याच्यामध्ये नावा आणि आडनावा सगळं बदल होतो. मूळचं जे नाव आहे तेही बदललं जातं, आडनावही बदललं जातं. म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर इकडचं नाव गाव सगळं इकडचं लागत असतं. तशा पद्धतीने आता भटोबासांना पूर्ण विचार करायचा, होला हो म्हणायचं नाही. आम्ही ते विचारतो ना की आता जर का स्वामी आले, निळभट्टांकडे स्वामी आले आणि स्वामी निघाल्यानंतर निळभट्ट त्यांच्यासोबत निघाले लगेच, मग आपल्याकडे जर का घरी देव आले तर आपण निघू का त्यांच्यासोबत लगेच? सगळेजण होच म्हणतात बरं का, पण वास्तविक खरंच निघू का आपण, हा विचार आधीच करून ठेवा. आत्ताच काय सांगता येतं, आलेच कदाचित स्वामी आपल्याकडे, तर आपली ती मानसिक तयारी आजच आपण करून ठेवली पाहिजे. तशा पद्धतीने तो विचार जो आहे भट्टोबासांना सगळं सोडायचं आहे. घरी कोणालाच काही माहिती नाही. निळभट्टांच्या पत्नीला तरी माहिती आहे की हे त्याग करत आहेत, परंतु भट्टोबासांच्या घरी कुणालाच काही माहिती नाही काय करणार आहेत. आणि त्यांनी कुणाचाही विचार न घेता त्या ठिकाणी स्वामींना हो म्हटलेलं आहे. स्वामी म्हटलं तसं चालणार नाही. द्या भाकेचे पोफळ, सुते काळी जे बोलीचे ते देहपर्यंत प्रतिपाळीचे. जे तुम्ही आता सुपारी देत असताना, सुपारी म्हणजे हे काय आहे, एक प्रकारचा तो निश्चय आहे. तो निश्चय करत असताना, तो निश्चय बोलत असताना तुम्हाला काहीतरी एक वस्तू द्यावी लागेल. नुसतंच हवेमध्ये चालणार नाही, नुसतंच शब्दरूपी चालणार नाही, तर त्याला काहीतरी पुरावा तुम्हाला द्यावा लागेल किंवा एखादी वस्तू द्यावी लागेल. आणि ते काय आहे, पोफळ आहे. एका पोफळावर त्यांचं अनुसरण झालं आणि भट्टोबासांनी ते पोफळ दिलं. आणि तदनंतर पासून, पोफळ दिल्यानंतर आधीन नाही झाले बरं का, आधी आधीन झाले आणि मग पोफळ दिलेलं आहे. आलं लक्षात? आधी निश्चिती होते आपली आणि मग आपण ते स्वीकारत असतो. स्वीकारल्यानंतर निश्चिती होत नसते. आणि भट्टोबास आमच्या स्वामींना अनुसरलेले आहेत. स्वामी सांगतात की तैसे पोळल्या सुनियाच्या परी असावे. म्हणजे त्या उष्णतेचा त्रास आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आगीचा जो काही चटका लागलेला आहे, त्या ह्याच्यामध्ये त्या श्वानाला जो काही त्रास होतो तो त्यालाच माहिती आहे. आणि मग त्या पोळल्या सुन्याला कवणीची ठाई सुखासी नये सांगितलेलं आहे. तशा पद्धतीने या जीवाला परमेश्वराच्या वियोगाचं दुःख अशा प्रकारचं झालं पाहिजे की तयासी कवणीची ठाई सुखासी नाही. कवणीची ठाई म्हणजे किती ठाय असतात, ह्याच्यामध्ये आपण स्नान करायला जातो, स्थान एक ठिकाण आहे. निरूपणाला आपण जातो, निरूपण श्रवण करण्याला, अधिकरणांची भेटी आपण घेत असतो, प्रसाद वंदन आपण करत असतो. या ठिकाणी आपल्याला त्या विधीचा आनंद घ्यायचाच आहे. त्या विधीतनं जी काही योग्यता आहे ती प्राप्त करायचीच आहे. या सर्व गोष्टींसाठी अप्राप्ती पण आम्हाला भावायची आहे. परंतु मात्र परमेश्वर भेटीचं जे काही आनंद आहे तो आनंद भेटत नाही, याचं एक वियोग दुःख आपल्याला एका बाजूला असलं पाहिजेच. म्हणजे त्या ठिकाणी आपण समजा एखाद्या मार्गात गेलो बाबांना भेटायला आणि बाबा तिथे नाही आहेत, ते कुठेतरी बाहेर गेलेले आहेत. आता आपल्याला सगळ्यांच्या भेटीचा आनंद होतो की नाही? मार्ग मंडळी भेटली, दंडवत झाला, सगळे विधी वगैरे करायला मिळाले, तो एक आनंद आहेच आपल्या मनात. पण बाबा नाही भेटले याचं दुःख कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये आपल्याला असलं पाहिजे.
तशा पद्धतीने आज आम्हाला सर्वजण भेटतात, अधिकरण भेटतात, साधू संत भेटतात, स्थानवंदन, देवपूजा, प्रसाद वंदन, पोथी, निरूपण, सूत्रपाठ, लीळाचरित्र सगळं काय मिळतं. परंतु हे ज्यांच्या योगाने हे आम्हाला प्राप्त झालेले ते स्वामी मात्र आम्हाला भेटत नाहीत, याचं दुःख आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणून 3 विरहिणीच्या दृष्टांतामध्ये ती जी शेवटची विरहिणी सांगितलेली आहे, तिला पतीचा नुसता निरोप आल्याने ती आनंदित होत नाही, वस्तू भेटल्याने ती आनंदित होत नाही. आधीच्या 2 विरहिणी नुसता निरोप भेटला तरी तिला बरं वाटतं की आहे बरं. त्याच्यानंतर दुसरी विरहिणी येते, पतीने काही वस्तू पाठवलेल्या आहेत, त्या वस्तू बघून तिला चांगलं वाटतं. आणि तिसरी जी आहे तिला त्या निरूपाने आणि त्या वस्तूने समाधान नाही, तिला असं वाटतं नाही ते व्यक्ती समोर आली पाहिजे. तशा पद्धतीने लेकरवाळी मातेचा दृष्टांत बघितला, त्यामध्ये देखील त्या मुलाला, त्या लेकराला आई समोर असली पाहिजे बस, बाकी त्याला त्याचं काही म्हणणं नाही. आई समोर असली पाहिजे. आणि त्या आईलाही माहितीये की हा जो आहे हा माझ्याशिवाय राहणार नाही, आईला सुद्धा त्याची जाणीव आहे. लेकरवाळी माता आहे, 2-3 अजून मुलं आहेत, पण त्या मुलांविषयी तेवढी काळजी नाही जेवढी या मुलाविषयी काळजी आहे. अशा पद्धतीने जर का पोळल्या सुन्यापरी आपण असू, त्या श्वानाप्रमाणे त्याला जसं कवणीची ठाई सुखासी नाही आहे, तशा पद्धतीने जर का जीवाला ते परमेश्वराविषयी जर का असेल, तर मग परमेश्वर जे आहेत त्या लेकरवाळी मातेच्या दृष्टांताप्रमाणे, त्या आईप्रमाणे त्या मुलाला भेटण्यासाठी खास तिथपर्यंत येतात. यथा निळभट्ट भांडारेकार भिक्षेला आलेले नाहीये स्वामी, निळभट्ट पण म्हणतात हे अन्नाच्या भिक्षेसाठी आलेले नाहीत. आज तर अवघा महानुभाव पंत देवाला खाऊ घालण्याच्याच मागे लागलेला आहे की नाही. हे खाऊ घाला, ते खाऊ घाला, ते खाऊ घाला, उपारावर उपार दाखवतोय आपण. आणि निळभट्ट म्हणतात की हे अन्नाच्या भिक्षेसाठी इथे आलेले नाहीत. कुठे? माझ्या घरीच नाही तर पृथ्वी तलावर हे अन्नासाठी आलेले नाही आहेत. हे कशासाठी आले? माझ्यासाठी आलेले आहे. सांगा बरं, देवाने इथे अवतार कोणासाठी घेतला? मूळ सृष्टी, 3 मूळ सृष्टीला अवतार घेतला, त्यावेळेला कुठल्या आरत्या म्हटल्या होत्या की आरत्या ओवाळल्या होत्या की अगरबत्ती लावली का धूप दाखवला की उपार दाखवला? काहीच केलेलं नाहीये. 3ही मूळ सृष्टींना देव भेटले आपल्याला आणि पहिले ज्ञान दिलेलं आहे. ज्ञानाचं दातृत्व केलेलं आहे. कोणाला केलं? जीवाला केलेलं आहे. म्हणजे अवतारच कोणासाठी झाला? जीवाच्या उद्धारासाठी झालेला. आणि उद्धार कसा होतो त्याचं विश्लेषण आस्तिपरिणी आचार प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. देवापर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल ते थोडक्यात देवानी अशा छोट्या छोट्या वचनांमध्ये ते सांगितलेलं आहे. आणि इथे निळभट्ट भांडारेकरांना ती गोष्ट कळालेली आहे. वैचारिक पातळी जी आहे, वैचारिक पातळी आपल्याला मूळ विचारापर्यंत घेऊन जात असते. ते माझ्यासाठी म्हणून इथे आलेलं आहे. यांना अन्नाची काही कमी पडेल असेल का? यांना पाहिजे तिथे अन्न मिळेल, परंतु मग इथे ते का आले? तर त्यासाठी मग तो विचार झालेला आहे आणि त्या विचारा अंती स्वामींसोबत ते निघालेले आहेत. पोळल्या सुन्यापरी असावे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मग देव एकदा जर का कळाला, मग इतर कुठल्याही गोष्टीच्या ठिकाणी सुख वाटत नाही. काही मंडळी, ग्रस्त मंडळी आहेत, प्रपंचात राहतात, पण त्यांचा ओढा मार्गामध्येच असतो. काही सेवा दास्य असेल, कुणी अधिकरण भेटी असेल, सतत ते त्याच्यामध्येच असतात. त्यांचे नातलं वगैरे त्यांना नाव ठेवतात. तुम्ही कधी काळी मार्गातच असता, काही प्रपंच वगैरे काही करता की नाही? म्हणजे त्यांना जर का देव कळाला तर ते मग जास्त प्रपंचामध्ये रमत नाही, फक्त नावासाठी प्रपंचामध्ये आहेत. बाकी पोळल्या सुन्यापरी असावे म्हणजे एखादी सेवा जर का त्यांच्याकडनं घडली नाही तर त्याचं दुःख त्यांना होतं. स्मरण घडलं नाही त्याचं दुःख होतं त्यांना. वासनिक पदामध्ये ते प्रवेश करतात, नामधारक, उपदेशी आणि वासनिक होतात. आणि चांगला वासनिकच मग अनुसरण या पदामध्ये पडतो. आणि तिथे वासनिकाची व्याख्या करतात की अनिष्ट सेवा पोळे तो वासनिक. आमचे स्वामी सांगतात पोळल्या सुन्यापरी असावे म्हणजे नेमकं कशासाठी पोळायचं, आपण दुःख कशासाठी करायचं? तर अनिष्ट सेवा पोळे. अनिष्ट सेवा म्हणजे
आपण अविधीचं आचरण केलं, अनिष्ट दायक काही गोष्टी आपण केल्या की जेणेकरून आमची योग्यता आहे, जी झळाळ आहे जी स्वरूपी, ती कमी होऊन गेली, अधिकार कमी होऊन गेला, अनधिकार वाढला, अयोग्यता वाढली, देवाची खंती आमच्यावर वाढली. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते अनिष्ट सेवा आहे. दिवसभरामध्ये जेवढ्या काही अनिष्ट सेवा आपल्याकडनं घडतात, जे काही देवाने विहित केलेलं नाही आहे, जे निषेधिलेलं आहे, ते जेव्हा आमच्याकडनं घडतं त्या वेळेला परमेश्वर तिथे उदास होतात, खंती येते त्यांना. आणि इत्यादी सगळ्या गोष्टी त्या वासनिकाला कळतात, कारण की वासनिक हा प्रपंच दशेतला ज्ञानी व्यक्ती आहे. त्याला सगळं कळतं की काय चुकतं आहे, काय बरोबर आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी तो चुकतो, ज्या ठिकाणी ते अनिष्ट घडतं, त्या वेळेला तो मनामध्ये तो पोळतो. आणि पोळल्या सुन्यापरी असावे त्यासी कवणीची ठाई सुखासी नाही, तसा तो प्रपंच दशेतला जो वासनिक आहे ना, तो प्रपंचातल्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होतो, परंतु तयासी कवनीची ठाई सुखासी नाही, कुठेच त्याला आनंद होत नाही. एखाद्याला वाटतं की खूप मोठं लग्न होतं का, आम्ही तिथे उपस्थित होतो वगैरे, सगळं खायला प्यायला सगळं काय होतं, परंतु जो वासनिक व्यक्ती आहे त्याला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रमणरूपता नसते. तो फक्त देहाच्या नावाने तिथे असतो. प्रपंचामध्ये असला तरी त्या ठिकाणी त्याला कुठल्याच पदार्थ खाण्याचं सुख नाही वाटत, कुठल्या वस्तूचा उपभोग घेण्यामध्ये सुख वाटत नाही, कुठल्याही प्रापंचिक व्यावहारिक कार्यामध्ये ज्याच्यामुळे पाप पुण्य निष्पन्न होतं, ईश्वर विहिता वेगळं जे आहे ते करत असताना त्या वासनिकाला कुठल्याही प्रकारे सुख येत नाही. उलट अशा कार्यात सहभागी झाल्याचं त्याला पोळ जो आहे तो मनामध्ये सतत त्याच्या राहत असतो. दुःख जे आहे ते सतत त्याच्या मनामध्ये राहत असतं आणि वेळोवेळी परमेश्वराचा आठव त्याच्यामध्ये येत राहतो. असे काही आम्ही ग्रस्त लोक बघितलेले आहेत की कुठेतरी सकाळचं 3चं स्मरण साधणारे आहेत. ज्ञान चर्चेमध्ये सुद्धा सात्विक चर्चा करणारे लोक बघितलेले आहेत मी. सेवादासाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचा जो काही सहभाग आहे, आणि जर का अधिकरण साधून जर का दंडवत घातले तर एक अश्रू का होईना त्यांच्या डोळ्यामध्ये उभा राहतो. म्हणजे इत्यादी प्रकारे आयुष्य जगणारे वासनिक दशेतले प्रपंचातले लोक बघण्यामध्ये आलेले आहेत. हे लोक त्या प्रपंचामध्ये राहतात म्हणजे काय आनंदात आहेत का? त्यांना त्याचं दुःख असतं, मनामध्ये ते पोळतात. आणि त्या पोळल्या सुन्यापरी आपण सर्वांनी असलं पाहिजे. तर परमेश्वर आपलं दुःख जे आहे ते लक्षात घेतात, ते बघतात, त्याची नोंद होते. आणि त्या दुःखामुळे, अनिष्ट सेवेच्या दुःखामुळे काय होतंय, तिथे योग्यतादी वगैरे ह्या गोष्टी आहेत ते घडतात, परमेश्वर प्रसन्न होतात. आणि म्हणून सांगतात की आपण कवणाधीन होवावे नाही, आपण अधीन कवणा ते करावे नाही. काय करायचं मग? आपण कवणा अधीन होवावे नाही, आपण कुणाच्याच अधीन व्हायचं नाही. कुणाच्याच म्हणजे गुरु निमित्त सुहृद ज्ञानी ज्ञात विरक्त यांच्या अधीन व्हायचं नाही का? पण आपण वचनाचा हाच अर्थ घेतलेला आहे बरं का. म्हणजे जे आपलं सुहृद आहेत, हितचिंतक आहेत. सुहृद कशाला म्हणतात? जे आपल्या जीवाचं भलं बघतात त्याला सुहृद असं म्हणतात. आणि जसं आता नातलग आहेत तेही आपलं चांगलंच बघतात, परंतु ते तुमच्या जीवाचं भलं बघत नाही. तुमच्या जीवाचं भलं फक्त परमेश्वरच बघतात. आमच्या जीवाबद्दल आता आपल्या प्रत्येकाच्या जीव स्वरूप आहे आपलं, त्या जीव स्वरूपाचा सर्वात आधी विचार कोणी केलेला आहे? परमेश्वराने केला. आपण तमामध्ये होतो, कोणालाच माहिती नाही आपण आहोत इथे. मायेला जाणीव असेल नसेल काही, पण परमेश्वराचं लक्ष आपल्याकडे गेलेलं आहे. आणि सर्वात आधी जर का आपला कोणी विचार केलेला असेल तर तो परमेश्वराने केलेला आहे. म्हणून आपली कुळदैवत जर का कोणी असेल तर ते परमेश्वर आहे. तुम्हाला जर का कुळदेवतेचं करायचं म्हटलं तर परमेश्वराचंच करावं लागेल. आणि कुळदेवतेचं काय करायचं आहे आपल्याला? अनुसरण हाच विधी कुळदेवतेचं पूजन आहे. म्हणजे परमेश्वराला अपेक्षित असलं तेच आहे. बाकी आता तुमच्या
प्रत्येक घरानुरूप वेगवेगळ्या कुळदेवतेचं नाव लावल्या जात असेल, पण आमची मूळ देवता आणि कुळदेवता हे परमेश्वरच आहे. आणि त्यांनी आमच्या जीव स्वरूपाचा विचार केला, देह स्वरूपाचा विचार केलेला नाही. जीव स्वरूप हे म्हातार होत नाही, ते नासल्या जात नाही, ते मृत पावत नाही. जीव म्हणजे नेहमी जो जिवंतच असतो त्या जीव असं म्हटलं जातं. देहाच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. देह जे आहे ते दिवसागणिक किंवा क्षणागणिक किंवा सेकंदागणिक ते म्हातार होत आहे. त्याचं वय होत आहे, ते संपणार आहे, ते अशाश्वत आहे, ते नाशिवंत आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला लक्षात येतं की आपण कवणाधीन होवावे नाही. म्हणजे जे फक्त आपल्या देह स्वरूपाचा विचार करतात त्यांच्या अधीन आम्हाला व्हायचं नाही, परंतु जे आपल्या जीव स्वरूपाचा विचार करतात, आपल्या जीवाचं भलं पाहतात, आपले जे गुरु निमित्त आहेत, अधिकरण आहेत, ते आम्हाला जे ज्ञान देतात किंवा जे सेवादास्य घडवतात, त्याच्यात त्यांचा वैयक्तिक काही लाभ असतो का? त्यांचा वैयक्तिक काही लाभ नाही. ते तुम्हाला सांगतात स्मरण करा. ते स्मरण तुम्ही केल्याने त्यांना त्याचा काही लाभ आहे का? काही लाभ नाही. लाभ हा आपलाच आहे. आपण स्मरण केलं तर आपला लाभ आहे. मग तुम्ही म्हणाले आम्ही एवढं स्मरण करतो, मग आम्ही म्हातारे का झालो? तर स्मरण हे तुमच्या देह स्वरूपाला लाभदायक नाही, तुमच्या जीव स्वरूपाला लाभदायक आहे. नाम प्राप्ती ते करी, ते कोणाला? देहाला प्राप्त करत नाही, ते ईश्वर स्वरूपी त्या जीवाला घेऊन जात असत. आणि म्हणूनच स्वामी सांगतात, बाई हे बर्वे नव्हे, भीतरी असे ते बर्वे. म्हणजे ते जे काही वचन आहे ते स्वामींच्या श्रीमूर्ती संबंधित सांगितलेलं आहे. महादाईसांना स्वामी म्हणतात, बाई कळियुगी हे बर्वे, म्हणजे श्रीमूर्ती सांगितलेली आहे. आणि त्यामध्ये देखील श्रीमूर्ती भीतरील जे स्वरूप आहे ते बर्व सांगतात. बाई हे बर्वे नव्हे, म्हणजे श्रीमूर्ती बर्वी नव्हे, श्रीमूर्ती भीतरील स्वरूप बर्व आहे. मी अजून एक अर्थ लावतो की जसं आपल्याला या देहाच्या ठिकाणी अधिक ममता आहे, स्वामी सांगतात बाई हे बर्वे नव्हे. हे देह तुम्हाला किती बर्व वाटत असेल, चांगलं वाटत असेल, है ना? आपल्याला असं वाटतं ना आपलं देह म्हातारणी झालं पाहिजे, आपण जे आहे चिर तरुण राहिलं पाहिजे. आपण म्हणजे कोण? देह आहे का? म्हणून स्वामी सांगतात, बाई हे बर्वे नव्हे, भीतरी असे ते बर्वे. या देह स्वरूपामध्ये जे जीव स्वरूप आहे ते बर्व आहे. विचार कोणाचा करा? देहाचा विचार करू नका, जीव स्वरूपाचा विचार करा. हा जो जीव आहे इथून निघाल्यानंतर पुढच्या कुठल्या तरी कर्मफळात जाणार, वेगळं देह भेटणार आहे, वेगवेगळ्या कर्मफळात जाणार आहे. तिथे त्या माध्यमातनं सुख दुःख त्या जीवाला भोगायला मिळणार आहेत. म्हणजे देह अनेक होऊ शकतात आपले, पण जीव स्वरूप मात्र हे एकच आपलं आहे. मग आता आपल्याला काय असलं पाहिजे? जीव स्वरूपाची व्यवस्था चांगल्या ठिकाणी आपली होणं आवश्यक आहे. आपण निरूपणाला बसतो, कुठे बसतो आपण? आपल्याला योग्य ठिकाण असलं पाहिजे, टेकायला मिळालं पाहिजे, हवा पण लागली पाहिजे आणि डुलकी पण एक घेता आली पाहिजे, है ना? म्हणजे आपण तो विचार करत असतो, पद्धतशीर असतं आपलं. एखाद्या वेळेस आपल्याकडनं आपण आपली अव्यवस्था होऊ देत नसतो. कशाची अव्यवस्था? देहाची अव्यवस्था होऊ देत नाही. परंतु महानुभाव पंथ जो आहे तो तुम्हाला देह व्यवस्थेपेक्षा पण जीव व्यवस्था जी आहे, तुमच्या देहा भीतरी जे स्वरूप आहे जीव स्वरूप, ते बर्वे. म्हणजे देवाला काय पाहिजे? तुमचं देह किती सुंदर असेल, देवाला ते देह नाही पाहिजे. त्या देहातला जो जीव आहे तो जीव परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि विशेष ज्ञानाच्या शेवटी देखील काय केलं जातं? त्या जीवाला काढल्या जातं आणि ईश्वर स्वरूपी पावन केलं जातं. अविद्येला वेगळं करत नाही, आद्यमळाला वेगळं करत नाहीत, संलग्नाला वेगळं करत नाहीत. एवढ्या तीन गोष्टी वेगळ्या करत बसण्यापेक्षा काय करायचं? त्या सर्वातनं जीवालाच वेगळं करायचं. जीवाला एकट्याला काढून घेतात, बाकीचे सगळं तिकडच्या तिकडे राहून जात. देवाला जीव अपेक्षित आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की आपण कवणाधीन होवावे नाही. जर का तुम्हाला परमेश्वराकडे जायचं असेल तर तुम्हाला इतर गोष्टींच्या अधीन होऊन चालणार नाही. प्रवासाला जायचंय आपल्याला, तर ज्या गावाला पोहोचायचंय त्या गावाचा प्रवास आपला झाला पाहिजे.
आपण मधल्या मधल्या जर का गावांमध्ये थांबलो, तिथल्या त्या गावांच्या अधीन झालो, इतर कार्यांच्या अधीन झालो, तर काय होतं, आपला तेवढा जो वेळ आहे तो त्याच्यामध्ये आपला वाया जातो आणि पुढे पोहोचण्यामध्ये उशीर होतो. कदाचित तो प्रवास रद्दही होऊ शकतो. तशा पद्धतीने आपण कोणा अधीन होवावे नाही, म्हणजे आपल्याला कुणाच्याच अधीन व्हायचं नाही, ईश्वरा व्यतिरिक्त. आपण कोणा अधीन होवावे नाही, आपण अधीन कोणा ते करावे नाही. मग आपण कुणाच्या अधीन होऊ नये, हे तर चांगलीच गोष्ट आहे. आपण कुणाच्या अधीन होतो का? एरवी पण आपण म्हणतो मला काही कुणाचं ऐकायची मला सवय नाहीये, मी कोणाच्या अधीन राहू शकत नाही. आणि आमचा मोक्षाचा प्रवासच अधीनत्वाशी सुरुवात होत असतो. ईश्वरदायक जेवढ्या काही गोष्टी आहेत त्यांच्या जर का आम्हाला अधीन होता आलं तरच आम्ही मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. आणि त्या गोष्टींचं जर का अधीनत्व आम्हाला नको असेल, जसं उदाहरण बघितलं की मला बरं व्हायचं पण मी गोळ्या घेणार नाही, मला बरं व्हायचं पण मी दवाखान्यात जाणार नाही, मला बरं व्हायचं पण मी ऍडमिट होणार नाही, वगैरे वगैरे. जर का आपण जे बरं होण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याला जर का नकार दिला तर मग आपण व्यवस्थित होऊ शकत नाही. तशा पद्धतीने देवाकडे जायचं आहे आणि देवाच्याच गोष्टींचं अधीनत्व नकारायचं आहे, है ना. देवपूजेत बसायचा कंटाळा येतो. आम्हाला मामाजी सांगायचे, जर का आरतीत उभं राहायचा कंटाळा येत असेल, असं होतं ना, आरतीत उभं राहायचा कंटाळा येतो, आळस येतो, कसं तरी आपण उभे राहतो, कधी आरती संपेल असं होऊन जातं. तर मामाजी सांगायचे, मग विडा ठेवून बघा बरं का तुम्ही, काही अंगात काही आहे का आपल्या, आहे ना. म्हणजे आपल्याला आरतीला थांबायला कंटाळा येतो, देवपूजेला बसायचा कंटाळा येतो, आपण म्हणतो नको. हे देवपूजेपासनं, देवाच्या प्रत्येक क्रियेपासून आपण लांब लांब का पळतो? खरंच काही बाधा आहे आपल्याला वगैरे तपासलं पाहिजे. बाधा म्हणजे तोच बाधा असतो असं नाही, मळीनत्वाचा एक बाधा असतो, अनधिकाराचा एक बाधा असतो, आणि त्या गोष्टी असतात, अडथळ्याचा एक बाधा असतो. आणि त्या गोष्टी ज्या असतात आपल्याला ईश्वर कार्यामध्ये उपस्थित राहण्यापासून ते आपल्याला बाजूला करत असतात. तिथे कधी पण बघा, तुम्हाला गाठी घ्यायची म्हटली की तुम्ही म्हणता थोड्याने घेऊ, हे सुद्धा आपल्यातलं मळीनत्व आहे. इत्यादी गोष्टी आहेत ज्यांच्या अधीन आम्ही झालं पाहिजे, त्यांच्याच अधीन आपण होत नाही आणि इतर सगळ्या गोष्टींच्या अधीन होतो. तर स्वामींचं एक वचन आहे सुंदर, की अन्य वार्तेपासी निद्राचा, वरी निद्रा घ्यायची पण अन्य वार्ताना घे. स्वामी काय सांगतायत? आराम करायला सांगतात, झोप घ्या, चांगली झोप घ्या, चांगली. किती सुंदर वचन आहे की नाही. झोप तर आपल्याला सगळ्यांना आवडतेच. मग जर का देव झोपायला सांगतायत, एक झोप घ्यायला सांगतात, तर काय हरकत आहे. परंतु स्वामी त्या झोपेच्या ऐवजी जी गोष्ट टाळायला सांगतायत की अन्य वार्ता करू नका. पाहिजे तर एखादी झोप घ्या पण अन्य वार्ता करायची नाही. आणि आपली परिस्थिती अशी असते की आपण धर्मवार्ता करताना आपल्याला झोप येते आणि त्याच वेळेला जर का अन्य वार्ता सुरू झाली तर आपले कितीही डोळे लागत असतो, झोपेतले लोक उठून बसतात अन्य वार्ता जर का सुरू झाली तर. म्हणजे अन्य वार्ता आपण टाळू शकत नाही, झोप टाळून देऊ आपण. म्हणजे अन्य वार्ता ही काय आहे? दोष निर्माण करणारी गोष्ट आहे. आणि जितक्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये दोषाची निर्मिती होते, आपलं जीव स्वरूप मळीन होतं, अयोग्यता वाढते, अनधिकार वाढतो, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आवड असते. मामाजींनी आम्हाला सांगितलं की ज्याला पित्त असतं त्याला तेलकट आवडत असतं, ज्याला शुगर असते त्याला गोड आवडत असतं. म्हणजे ज्याला जो पदार्थ नाही खायचा त्याला तेच जास्त आवडत असतं. तशा पद्धतीने आपल्याला दोषच जास्त आवडतात, दोषरूप क्रिया आपल्याला आवडतात, दोष ऐकायला आवडतात, दोष बोलायला आवडतात. आपण तासोन तास एखाद्याच्या दोषाविषयी बोलू शकतो. एरवी आपल्याला जर का बोलायला सांगितलं की देवाची एखादी लीळा सांगा, आपण म्हणतो आम्हाला नाही सांगता येत. मग एखाद्याचे दोष सांगा म्हटलं तर असे पण विषय ठेवले पाहिजेत बरं का, की एखाद्याचे तुम्हाला जो नावडता व्यक्ती त्याचे दोष सांगा, त्याच्याबद्दल वाईट सांगा, तर आपण तासन तास बोलू शकतो त्याच्यावर. परंतु देवाचे गुण सांगा, त्याच्यावर आपल्याला बोलता येणार नाही. ही ओढच तशी असते आपली की ज्याच्यामध्ये आपलं जीव स्वरूप जे आहे ते मळीनत्वा ते पावेल, ज्याच्यामध्ये अधविकार आहे त्यामध्ये रमणरूपता जी आहे आपली अधिक प्रमाणामध्ये असते.
आणि ज्यामध्ये उजळता असते त्यामध्ये रमणरूपता जी असते आपली ती शून्य असते. आणि म्हणून स्वामी सांगतात आपण कवणाधीन होवावे नाही, म्हणजे जे काही दोषरूपी आहे त्या दोषरूपी व्यक्तीच्या अधीन व्हायचं नाही, दोषरूपी वस्तूच्या अधीन आम्हाला व्हायचं नाही, दोषरूपी पदार्थाच्या अधीन आम्हाला व्हायचं नाही. स्वामी सांगतात की ज्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला उपद्रव उठतो, उपद्रव म्हणजे कसला, धर्म आचरण्यार्थी अडथळा निर्माण होतो असा अर्थ आपण घ्यायचा. धर्म आचरण्यार्थी ज्या ज्या व्यक्ती वस्तू पदार्थांचा जागेचा अडथळा आपल्याला निर्माण होतो त्या त्या वस्तू पदार्थ व्यक्ती आणि जागेचा आपण काय केला पाहिजे, असंबंध कीजे, म्हणजे त्या त्या गोष्टींचा त्याग आपण केला पाहिजे. अन्य वार्ता करणारा जर का व्यक्ती आपल्या बाजूला बसला आणि तो अन्य वार्ता करतोय, तुम्ही काय करत आहात, स्मरण करत आहात, त्रास कोणाला होतोय, तुम्हाला होतं. मग तुम्ही काय केलं पाहिजे, तिथून उठून दुसरीकडे बसलं पाहिजे. दुसरीकडे पण दुसरा व्यक्ती येऊन बडबड करतोय, तिसरीकडे बसा. तिसरीकडे पण जर का तसा व्यक्ती येतोय, आता त्या चुका कोणाच्या आहेत, अन्य वार्ता करणाऱ्याचा तो दोष नाहीये, तो दोष आपण जोडून ठेवलेला आहे की आपण जिथे जातो तिथे कोण ना कोण अन्य वार्ता करणारा व्यक्ती येतोच. म्हणजे हा अडथळा आपण जोडून ठेवलेला आहे. असे लोक आपल्याला भेटता कामा नये. आम्हाला कोण लोक भेटले पाहिजेत, धर्म वार्ता करणारे लोक भेटले पाहिजेत, लीळा सांगणारे लोक भेटले पाहिजे, आम्हाला विधी सांगणारे लोक भेटले पाहिजेत. अविधी ज्यांच्यामुळे आमचा टळेल असे लोक आम्हाला भेटले पाहिजेत. आणि तर आमचं जी काही मोक्ष मार्गाकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो आमचा सुरळीत चालू राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर का असे काही लोक भेटले आपल्याला की ज्यांच्यामुळे आपल्या पूर्ण धर्म कार्यामध्ये अडथळा येतो, मग अशा व्यक्तींपासून आपण थोडस लांब राहायचं. आणि म्हणून स्वामी सांगतात अशा लोकांच्या अधीन न होवावे, म्हणजे आपण कवणा अधीन होवावे नाही. असं अधर्म आचरण करणारे, विधी न आचरणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहू नका. मग आपण कवणा अधीन व्हाय, आपण अधीन कवणा ते करावे नाही. आपल्याला कुणाच्या अधीन व्हायला तर आवडत नाही, पण अनेकांना आपण आपले अधीन करायला बघत असतो. आपल्याला असं वाटतं की आपलं ऐकणारे लोक पाहिजेत, घरामध्ये पण आपण जे सांगू ते झालं पाहिजे. किंवा एखादा व्यक्ती आहे त्याच्या नोकरीमध्ये त्याच्या हाताखाली 5-10 लोक आहेत, तर तो आवर्जून सांगतो माझ्या हाताखाली 10 लोक आहेत, मी अमका अमका आहे, तिथे मॅनेजर आहे, अमका आहे टमका आहे. आपल्याला खूप सुखदायक वाटत असतं की आपलं जेव्हा कोणी ऐकतं आणि आपण त्या सर्वांचे मुख्य असतो त्या वेळेला आपल्याला त्याचा खूप आनंद होत असतो. परंतु स्वामी सांगतात की आपण अधीन कवणा ते करावे नाही. म्हणजे आपण स्वतः जसं कुणाच्या अधीन व्हायचं नाही धर्म व्यतिरिक्त, तसं धर्म व्यतिरिक्त कुणालाही आपल्या अधीन करायचं नसतं बघा. उगाचच आपलं सेवा दास्य करण्यासाठी म्हणून त्यांना ठेवलेलं आहे असं नाही पाहिजे. तो व्यक्ती धर्म कार्यासाठी आहे तर त्यांना धर्म कार्याच आपण योगदान जे आहे ते दिलं पाहिजे. धर्माचाच योग त्यांना घडवला पाहिजे, विधीचाच योग त्यांना घडवला पाहिजे. या व्यतिरिक्त ते सेवा दास्य करतायत तो त्यांचा भाग आहे. वांचून आपण त्यांच्याकडनं अशा कुठल्याही अपेक्षा ठेवायच्या नाहीत. फक्त त्यांना ज्ञान निरूपण आहे, विधी घडवणं आहे. आमचे स्वामी काय करतात, प्रत्येकाला भेटल्यानंतर काय करतात, त्यांना जे अज्ञान आहे ते अज्ञान त्यांचं घालवतात. त्यांना त्या त्या क्षेत्रात जे जे कार्य करत आहेत त्याविषयी ज्ञान आमचं स्वामी त्यांना करत आहेत. म्हणजे इत्यादी प्रकारे आता आपल्याकडे येणारा व्यक्ती तो धर्मबुद्धीने आला तर आपण धर्मबुद्धीनेच त्याच्याशी वर्तन केलं पाहिजे. धर्मबुद्धीनेच त्याला धर्म सांगितला पाहिजे, धर्मबुद्धीनेच विधी सांगितला पाहिजे, धर्मबुद्धीने स्मरण सांगितलं पाहिजे. असं नसलं पाहिजे की मी यांना स्मरण सांगेल मग यांचं चांगलं होईल आणि मग हे मला मानतील, असा भाव त्याच्यामध्ये येता कामा नये. म्हणजे काय होईल, तो व्यक्ती आपल्या अधीनच राहील ना कायमस्वरूपी, की माझ्यामुळे धर्म कळाला. मी तर सांगत असतो की बाबा तुमचं म्हणजे जे काही वास्तविक वर्ग आहे त्यांना जर का ज्ञान ऐकण्याचा योग आहे तर त्यासाठी आमकीच व्यक्ती आली पाहिजे असं काही नाही. त्यांचा ज्ञान ऐकण्याचा जर का योग आला असेल तर परमेश्वर बरोबर त्यांच्यापर्यंत एक व्यक्ती पोहोचवणार जे त्यांना धर्मबुद्धीने धर्म सांगणार आहे. बरोबर ती व्यक्ती तिथे उपस्थित होत असते.
त्या व्यक्तीला तिथे उपस्थित करण्याचं जे कार्य आहे ते परमेश्वर बरोबर करत असतात. आणि म्हणून इथे आपण कुणालाही धर्माच्या अनुषंगाने कुणालाही उगाचच आपल्या अधीन करून ठेवायचं, त्यांना धर्माच्याच अधीन ठेवायचं. अकाईसाचे रामदेव ज्यांना आटणाला निघालेले आहेत त्यांना ताप आलेला आहे, आणि त्यावेळेला आचार्य भटोबासांनी त्यांची गळा भेट घेतली आणि बघितलं तर त्यांचं अंग पूर्ण तापलेलं होतं. ते म्हणाले की तुम्हाला खूप ताप आहे बरं का, तुम्ही काही आटणाला जाऊ नका. तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही सांगतात ते ऐकू की देव सांगतात ते ऐकू. प्रश्न कसा केलेला आहे. माझ्यासारखा असता तर मी म्हटलं असतं मी गुरु आहे तुझा, माझंच ऐकायचं, म्हणजे माझंच ऐकलं पाहिजे, असा एक तो अट्टाहास आपला असतो. परंतु त्या ठिकाणी कोण आहेत, भट्टोबास आहेत. भट्टोबास म्हणतात की नाही, माझं नाही ऐकलं तरी चालेल पण देवाचं ऐका तुम्ही. म्हणजे आपल्याला त्यावेळी हे लक्षात आलं पाहिजे की आपण एखाद्याला अधीन करत असताना त्यांना फक्त धर्माच्या चौकटीतच त्यांना अधीन केलं पाहिजे, परत आपल्या अधीन वेगळं नाही करायचं त्यांना. म्हणून सांगितलं आपल्या अधीन सुद्धा कोणाला करायचं नाही. म्हणजे धर्मयुक्त अधीन करताना आपल्या अधीन तो नाही झाला पाहिजे, तो धर्माच्याच अधीन झाला पाहिजे. आपल्याकडनं जरी त्यांनी अध्ययन केलेले धार्मिक जे निर्णय आहेत त्यांनी त्याचे घेतले पाहिजेत. आमच्या स्वामींनी काय केलं, भटोबासांना सगळं बोध वगैरे सगळं दिले, पण अनुसरणाच्या बाबतीत काय केलं, तुम्ही तुमचा विचार करा. देवानी त्यांना कुठल्याही प्रकारची जबरदस्ती त्यावेळी केली नाही. म्हणून आचार्याच्या त्या वचनांमध्ये सांगतात, एका अनुसर्विती एका ननुसर्विती असं वचन नाहीये. एक अनुसरे ननुसरे तो त्याच्या स्वातंत्र्याने आहे. तसं धर्म निरूपण केल्यानंतर आणि मग तो जीव स्वतंत्र आहे त्याचे निर्णय घेण्याला, धार्मिक दृष्ट्या त्यांनी त्याचे निर्णय घ्यावे. त्यांच्या धार्मिक निर्णयावर आपण दडपण आणायचं नाही. त्यांचे जे काही निर्णय असतील ते आता त्यांना माहीत पडलेल्या ज्ञानानुसार ते घेणार आहेत. मग त्या वेळेला आपण काही वेळासाठी तटस्थ आपल्याला राहता आलं पाहिजे. मी म्हणतो असंच कर असं नाही आहे. प्रत्येकाचा जो अधिकार आहे ते अधिकाराच्या अनुरूप तो जो जीव आहे तो वर्तन करणार आहे. आणि म्हणून सांगतात की आपणे अधीन कवणा ते करावे नाही. मग काय करायचं बरं, ना जीवे परमेश्वराधीन होवावे, जीवाने परमेश्वराच्या अधीन झालं पाहिजे. किंवा आपल्याकडे जरी कोणी व्यक्ती आले तर त्यांना पण आपण कुणाच्या अधीन करायचं, ईश्वराच्या अधीन आपण त्यांना केलं पाहिजे. आपण आपल्या अधीन नाही करायचं त्यांना. प्रत्येक ठिकाणी इथे देवाने असं सांगितलेलं आहे. देवाने असं सांगितलं म्हणून आपल्याला ते आचरायचं आहे. देवाने हे सांगितलं म्हणून हा विधी आम्हाला करायचा आहे. प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान आमच्या प्रत्येक सांगण्यामध्ये, मी सांगतो ते कर असं नाही पाहिजे. इथे देवाने जे सांगितलं ते करायचं. म्हणून आचार्य काय म्हणतात त्यांना की देवाने सांगितलं ते ऐका, माझं नाही ऐकलं तरी चालेल पण देवाचं मात्र ऐका. का म्हणतात, काहींनी म्हटलं की त्यांना ताप होता तर त्यांनी गेलं नव्हतं पाहिजे, परंतु तापामध्ये जर का ते गेले तर देह सोडून, त्याच्यापेक्षा तापामध्ये ते आटण्याला गेले तर काही हरकत नाही. आणि भटोबास का बरं त्यांना थांबवत नाही. कोणी म्हटले की भटोबासांनी थांबवलं पाहिजे, ते आजारी होते वगैरे वगैरे. भटोबासांनी का नाही थांबवलं, कारण की हीच गोष्ट आहे ती भटोबासांची बाबतीमध्ये घडलेली आहे. भटोबासांना स्वामींनी थांबवलं का, ताप आहे आणि त्यावेळी नेवाशाला जायचं आहे आणि तिथून सगळं साहित्य घेऊन यायचं आहे आणि भटोबासांमध्ये चालण्याची सुद्धा ताकद नाही आहे, परंतु स्वामींना सुद्धा हे सगळं माहिती आहे. देवानी थांबवलं का त्यांना, देवानीच विचारलं जाणार का, देवाला माहिती आहे त्यांना ताप आहे तरी विचारलं. आणि त्यांना सुद्धा माहिती की मला किती ताप आहे तरी पण त्यांनी हो म्हटलं आणि त्यांना पाठवलेलं आहे. भटोबासांनी ते लक्षात घेतलेलं आहे. स्वानुभव असा आहे की विधीसाठी गेले आणि काय झालं, ताप निघून गेला, परमेश्वराचं साह्य वर्तलं. आता हे जे आहेत हे सुद्धा आटणाला निघालेत, म्हणजे कोणाचं ऐकतायत ते, अटन विधान कोणी सांगितलेलं आहे, देवानी सांगितलंय. देवासाठी चाललेत, देवानी सांगितलं म्हणून चाललेत, देवाचा विधी म्हणून चाललेले आहेत. तर अशा वेळेला परमेश्वरच त्यांना सहाय्य करतील. आता या व्यतिरिक्त भटोबासांकडे
वेगळं सांगण्यासारखं काही नाही. देवाचं ऐका बस. वरून अजून भटोबास का नाही थांबवत? कारण की देवाचं ऐकणारे खूप कमी लोक आहेत. हे भटोबासांनी निरूपणात ऐकलेलं आहे. हे स्मरे तो दुर्लभ, पोरजीव आपले ओकटे गोमटे जाणेपर्यंत जाणवणीची करी. आणि एखादा व्यक्ती ओकट जाणून सुद्धा ओकटच करतो आहे, तसं रामदेव जे आहेत ते गोमट जाणून जर का गोमट्याकडे चाललेले तर त्यांना थांबवण्याचा आपला कुठलाही अधिकार नाही. कुणाच्या इष्टाआड येणं हे कुठेही विधीमध्ये बसत नाही. त्यांचं ज्याच्यामध्ये इष्ट असेल ते बरोबर तिथपर्यंत पोहोचणार आहेत. आणि हा सर्व संदर्भ लक्षात घेऊन आचार्य भटोबासांनी सुद्धा त्यांना स्वतःच्या अधीन केलं नाही आणि स्वतः सुद्धा स्वतःच्या भावनिकतेमध्ये अधीन झालं नाही. म्हणजे इथे कसं होतं की आपण कुणाच्या अधीन होत नाही, आपण कुणाला इतरांना सुद्धा अधीन करत नाही, पण आपण आपल्या अधीन कधी कधी जास्त होत असतो बरं का. आपल्या ज्या काही सवयी आहेत, आपले जे काही दोष असतील, या दोषांच्या किंवा या सवयींच्या आपण इतके अधीन होतो, त्यासाठी दुसरं तिसरं कोणी लागत नाही आपल्याला. आपणच आपल्या मनाच्या ज्या काही मनोरथ मालिका आहेत, विचार आहेत, नकारात्मक विचार आहेत, त्या विचारांमध्ये आपण अडकून जातो आणि आपला प्रवास आपण स्वतःच थांबवून ठेवत असतो. काही लोकांना अनुसरणाची इच्छा आहे, पण त्यांनी स्वतःच अनधिकार स्वतः असं लक्षात घेतलेलं आहे की मला जमणार नाही मार्गात राहायला, मला जमणार नाही दीक्षा घ्यायला. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःला स्वतःच्या बंधनामध्ये अडकून ठेवलेले आहे, स्वतःच्या अधीन झालेले आहेत. त्याच्यामुळे आता ते परमेश्वराच्या अधीन होऊ शकत नाही. जीवे परमेश्वराधीन व्हावे इतकं सोपं आहे का? त्यासाठी तुम्हाला इतर कोणाला तुम्ही अधीन केलं असेल तर त्यांना अधीन मुक्त केलं पाहिजे. कुणाच्या अधीन तुम्ही असाल तर तुम्हाला स्वतःला सुद्धा तुम्ही त्या बंधनातनं मुक्त केलं पाहिजे. आणि आपण आपल्याच अधीनत्वामध्ये जर का असू तर आपल्याला आपल्या सुद्धा स्वतःच्या अधीनत्वातनं मुक्त करता आलं पाहिजे. जसं नाथोबास आहेत आणि आपण आहोत. आपल्याला जर का एखादी सेवा सांगितली की उद्या दुपारी 2 वाजता जाल का बाजारामध्ये काही साहित्य आणायचंय, आपण म्हणतो 2 वाजता. का बरं असं बोलतो? 2 वाजता काय असतं? ऊन असतो. 2 वाजता झोपेची वेळ असते. 2 वाजता आपल्याला गुंगी येत असते जेवल्यामुळे. आणि 2 वाजता दुपारी जायचं आहे म्हणजे आपण विचार करतो की नाही थोडा तरी, ठीक आहे मग बघू उद्या. म्हणजे अजून आपण हो बोललेलं नाही, कारण आपलं अधीनत्व आहे की मला ऊन सहन होत नाही, मला झोपायचं आहे, मला एवढ्या दुपारचं जायला जमणार नाही. म्हणजे हे आता आपले विचार. आता कोण बंधन आहे का कुणाचं आपल्यावर? कुणाचंच बंधन नाही. आता आपलंच आपल्यावर बंधन आपण लादून घेतलेलं आहे. आणि मग एका बाजूला नाथोबास आहेत. नाथोबासांना सांगितलं तू साप पकडा बरं, आणि नाथोबास लगेच गेले. विचार केला का? एक आधी थोड्या वेळ आधी ज्या सापाचा आवाज ऐकला आणि नाथोबासच म्हणतात की तो आमका तो देवतेचा वसो बैल असेल, त्याच्या ओरडण्याचा आवाज असा येतो. सापाचा आवाज कसा येतो तुम्हाला माहित आहे की नाही? आणि तो आवाज एखाद्या बैल ओरडण्यासारखा आवाज येत होता, म्हणून नाथोबास म्हणतात तो बैल असेल. स्वामी म्हणतात नाही, बघा बरं. आणि गेल्यानंतर बघतात की महागजेंद्र सर्प. स्वामींना सांगतात असा साप आम्ही कधीच बघितला नाही. आणि नाथोबा सुद्धा घाबरतात. आता त्या स्थितीत स्वामी सांगतात जा धरा. आपण जाऊ का? आपण जाणार गेलो नसतो. आपण म्हटलो असं देवा तिकडे काय होतं, धरून काय करायचं त्या सापाला, माझा जीव जाईल त्याच्यामध्ये, हा विचार आपण केला असता. पण नाथोबास स्वतःच्या पण अधीन नाहीयेत. नाथोबास कसे आहेत? आमचे स्वामी सांगतात हृदय शून्य आहेत ते. कोणी विचारलं नाथोबासाने हृदय शून्य कसे काय? मी म्हटलं त्यांना हृदयच नाहीये. हृदय नाही कसं काय? म्हटलं त्यांनी त्यांचं हृदय देवाला देऊन टाकलेलं आहे. आपलं हृदय अजूनही आपल्याकडेच असल्यामुळे आपल्याला काही सांगितलं की आपण त्या गोष्टी हृदयामध्ये टाकतो आणि विचार करतो, है ना. जे वाटायचं असेल ते बाया काय करतात, मिक्सर मध्ये टाकतात ना, मिक्सरच्या भांड्यात, आणि ते वाटतात. तशा पद्धतीने आपल्याला कुठला निर्णय घ्यायचा असेल तर आपण तो हृदयामध्ये टाकतो
आणि मग त्याचा विचार करतो, जायचं की नाही जायचं, करायचं की नाही करायचं, तो विधी वगैरे वगैरे हे सगळं विचार करून 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 उत्तर काय येतं, मला जमणार नाही. नाथोबा जसा कुठलाच विचार करत नाही, त्यांनी त्यांचं हृदय देवाला देऊन टाकलेलं आहे. त्याच्यामुळे देव जे सांगतील ते करायला ते तयार असतात. हे असं अधीनत्व त्यांनी, परमेश्वराचं अधीनत्व आहे, स्वतः अधीनत्वही नाही आहे. जेव्हा त्यांना सर्प पकडायला सांगितला तेव्हा मी त्या साप चावल्याने मरू शकतो वगैरे, मला इजा होऊ शकते, त्या सापाचं काही ना काही मला नुकसान होऊ शकतं, असा कुठलाही विचार ते करतच नाही. देवाने सांगितलं म्हणजे ते करायचं, मागचा पुढचा कुठलाच विचार नाही. हे जे काही अधीनत्व याला म्हणतात, जीवे परमेश्वराधीन व्हावे, देवाच्या अधीन व्हायचं आणि देवाने ते सांगितलं ते करायचं. त्याच्यात मरायची भीती नाहीये, बुडायची भीती नाहीये, काहीच कसलीच भीती त्याच्यामध्ये नसते. ज्या ठिकाणी तुमच्या मना अंतकरणामध्ये भक्ती येते त्या ठिकाणी भीती अजिबात, कुठल्याच प्रकारचं विधी करताना भीती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही. आणि ज्या ठिकाणी भीती हा प्रकार असतो त्यामध्ये कधी भक्ती हा प्रकार जो असतो तो येऊ शकत नाही. या दोन्ही विरोधक अशा गोष्टी आहेत. तो व्यक्ती जर का घाबरेल तर फक्त अविधी आचरण्यालाच तो घाबरणार आहे, म्हणजे तो अविधी जो आहे तो करणार नाही. आणि विधी विषयीची जी आवड आहे ती मात्र त्याची कधीही कमी होणार नाही. आणि नाथोबासांच्या बाबतीमध्ये आम्हाला ते नेहमी बघायला मिळतं, भटोबासांच्या बाबतीमध्ये आम्हाला ते नेहमी बघायला मिळतं की देवाने सांगावं आणि त्यांनी ते करावं, त्याबद्दल कुठलाही विचार त्यांनी करायचा नाही. देवाचा विचार हाच आपला विचार आहे आणि आपला विचारच देव करत असल्यामुळे, आपला विचार केल्यामुळेच देवाने हे सांगितलेलं आहे. हा विधी जो सांगितलेला आहे तो सांडवा बांधण्याचा असो, नाही तर त्या वाहत्या पाण्यामध्ये पोहण्याचा असो, तो सर्प धरण्याचा असो, नाही तर काही अजून जे काही कठीण कठीण सेवा आहे त्या करायला सांगितलेल्या असो, हा आपला विचार करूनच देवाने आपल्याला ते सांगितलं की ज्याच्यामध्ये आपलं भलं व्हावं, आपल्या जीव स्वरूपाचं भलं व्हावं, या कारणास्तवच देवाने हा विधी आम्हाला विहित केलेला आहे. आणि ते अनुलक्षूनच आचार्य भटोबास असतील किंवा नाथोबास असतील, ते प्रामुख्याने आम्हाला, म्हणजे मला तर हे दोन असे व्यक्ती आहेत लीळा चरित्रामध्ये, ते स्वामींच्या कुठल्याच आज्ञेला नाही म्हणत नाहीत, ते होच म्हणतात आणि कुठलाच विचार करत नाहीत आणि पुढे जातात. आणि अशा पद्धतीने जसं एखादा लहान मुलगा आहे, तो दुकानातली कुठलीही महागडी वस्तू दाखवतो वडिलांना की हे घ्यायचंय मला, सांगा बरं त्याच्या डोक्यात कुठला विचार आहे का दुसरा, हे आपण घेऊ शकतो की नाही, हे किती महाग आहे, त्याची किंमत काय, कसलाच विचार करत नाही. त्याला वाटतं माझे वडील समर्थ आहेत, ते मला घेऊन देणारच. आणि ते वडील जे असतात, जर का तो मुलगा चांगला आहे तर वडील काही करेल, स्वतःला गहाण ठेवेल, पण ते मुलाला ते घेऊन देईल तो. तशा पद्धतीने आमचे जे वडील आहेत श्री चक्रधर स्वामी, तर ते आम्ही जर का योग्य हट्ट केला तर, आम्हाला ज्ञानच पाहिजे म्हणून हट्ट केला तर परमेश्वर देणार आपल्याला. आमचे स्वामी सांगतात ज्ञानाचा हट्ट काय, तुम्ही जर का प्रेमाचा हट्ट केला की मला परमेश्वराचं प्रेम पाहिजे, तर आमचे स्वामी सांगतात तुम्ही त्याच्याविषयी आग्रह करा, तुमच्या आग्रहाची गुणवत्ता काय आहे ती तपासल्या जाईल आणि तुम्हाला ते दिल्या जाईल. नुसतंच आरतीच्या शेवटी म्हणून चालणार नाही, प्रेमदान द्या माझं गरीबाला, रोज म्हणतो आपण, परंतु आरती संपल्यानंतर तुम्ही कधी काही बघता का की प्रेमदान मिळालं की नाही मिळालं, त्याच्याविषयी काही मेसेज आला का आपल्या मोबाईलवर वगैरे, कधी तपासलाय का? कधी आपल्याला वाटतं का रोज आपण ही आरती म्हणतोय की रोज ते पद म्हणतोय, अजूनपर्यंत एकदाही देवानी त्या भक्ती साधनेचा संचार केला नाही, सूचित केलेलं नाही, तसे विधी घडवलेले नाहीत, फक्त आपण ते बाह्य शब्दे म्हणतो असे एवढ्यावरच आपलं चाललेलं आहे. परंतु त्या ठिकाणी जर का तुम्ही आग्रह घेतला, तळमळ व्यक्त केली, तर आमचे स्वामी सांगतात ज्ञानियाला सुद्धा त्या ठिकाणी भक्ती साधनेचा संचार जो आहे तो केला जाईल, ते साधन त्याला सुद्धा लागू होईल. अशा प्रकारे आपले जे वडील आहेत श्री चक्रधर स्वामी, ते समर्थ आहेत, चैतन्यापर परमेश्वर आहेत, ते आपल्याला पाहिजे ते देतील, फक्त आपण त्यांना जे द्यायचं आहे त्याचाच हट्ट करावा.
उगाच कसला पण हट्ट करत बसायचा नाही. त्यांना काय द्यायचंय? ज्ञान द्यायचंय, प्रेम द्यायचंय, स्वस्वरूपाची प्राप्ती द्यायची आहे, आनंद द्यायचा आहे, सेवादास्य द्यायचा आहे, अधिकार योग्यता कणव द्यायची आहे. तर आपणही त्याचाच हट्ट केला पाहिजे की आपल्याला माहितीये की हे आपल्या अधिकारामध्ये बसत नाहीये, तरी त्याचा हट्ट करा, तळमळ करा, आग्रह करा, तर परमेश्वर निश्चितपणे आपल्याला ते प्राप्त करून देतील. आणि याच गोष्टींसाठी आम्हाला ईश्वराच्या अधीन व्हायचं आहे. या वचनाचं अजून एक पद आहे जे देवाने तिथे लिहिलेलं नाही, सांगितलेलं नाहीये. जर का अशा प्रकारे आपण कुणाच्या अधीन झालो नाही आणि आपल्या अधीन कुणाला केलं नाही धर्म व्यतिरिक्त, आणि जर का धर्मयुक्त ईश्वराच्याच अधीन झालो, तर परमेश्वर सुद्धा आपल्या अधीन होतात, त्या जीवाच्या अधीन होतात. है ना. स्वामी म्हणतात आता बाईसांच्या देवा व्हावं लागेल, आता बाईसांचं ऐकावं लागेल. ज्या देवाचं सगळं देवता ऐकतात ते परमेश्वर मात्र कुणाचं ऐकतात? भक्ताचं ऐकतात. का भक्ताचं ऐकतात? आणि तो भक्त ही परमेश्वराच्या अधीन आहे. भक्त परमेश्वराने सांगितल्याच्या एकही कणभर, नखभर इकडे करत नाही, तिकडे करत नाही. यथा प्रवृत्ती, जसं मायेच्या बद्दल सांगतात ना, यथा प्रवृत्ती तथा व्यापार. जी प्रवृत्ती देवाने व्यक्त केली तसाच व्यापार, आणि तोच व्यापार माया करते. असं भक्ताचं आहे की भक्त जो आहे तो परमेश्वराच्या आज्ञेचंच पालन करत असताना आवडीपूर्वक ते करत असतो. आणि असं असेल तर परमेश्वरही त्या भक्ताच्या अधीन होतात आणि आपलं सन्निधान जे आहे ते त्या जीवाला देत असतात. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी अधीनत्वाचा अजून एक भाग जो आहे तो या लीळेतल्या संदर्भातला बघितलेला आहे. आणि या लीळेचा चौथा भाग आपण आजच्या या चौथ्या सत्रामध्ये बघितलेला आहे. दंडवत हो